नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी आता संपूर्ण महाराष्ट्रभर चाललेली आहे. प्रत्येक जण जो तो आपल्या परीने जोरदार तयारी करतोय. कारण 2 डिसेंबर रोजी जे मतदान होणार होतं ते अचानक निवडणूक आयोगाने पुढे ढकललं आणि 20 डिसेंबर रोजी ते अधिकृत करण्यात आलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने सध्या आपण ज्या नगर परिषदेमध्ये येऊन इथल्या उमेदवारांशी भेटतो आहोत, ती नगर परिषद महाराष्ट्रातली सर्वात चर्चित नगर परिषद आहे. ती आहे फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद. याचं कारण असं की ह्या निवडणुकीमध्ये नगर परिषदेची या निवडणूक पहिल्यांदा पार पडते आहे आणि पहिल्यांदा जे काही उमेदवार आहेत ते नगर परिषदेसाठी लढत आहेत. आणि त्यापैकीच एक उमेदवार म्हणजे ऋतुराज कुटवड यांच्या आज आपण वडिलांशी चर्चा साधणार आहोत. शामराज कुटवड साहेब आपल्यासोबत आहेत. प्रभाग क्रमांक 13 मधून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाकडून ते अधिकृत उमेदवार आहेत. कमळ या चिन्हावरती ते निवडणूक लढवत आहेत. सर्वप्रथम आज आपण त्यांचे वडील शामराव कुटवड आपल्यासोबत आहेत. सर्वप्रथम सर, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. माझा मुलगा इलेक्शन लढवत आहे. त्याचं कारण म्हणजे आपण आत्ता ज्या रस्त्याने आलात तो रस्ता आहे की खड्डे आहेत, हा प्रश्न जनतेला भेडवतो आहे. आणि त्या जनतेला तो प्रश्न सॉल्व करण्यासाठी मी माझ्या मुलाला उभा केलेला आहे. रस्त्याने पाहिलं तर सगळे कचऱ्याचे ढिगच दिसतात, रोडने पाहिलं तर सगळं पाणीच दिसतं आहे. ह्याचं कारण म्हणजे पूर्वी जे काही कामं केलेली आहेत, धड नगरपंचायत नाही, धड नगरपालिका नाही, अशा हेतूने आम्हाला मधीच दोडक्यागत लोंबकवण्यात आलं. कुठलीही कामं करता आली नाहीत. ठराविक मंडळींच्या ताब्यात सत्ता दिल्यामुळं घराणेशाही, हुकुमशाही त्याच्यावरती चालत आली. आजपर्यंत आम्हाला कुठलंही काम करता आलेलं नाही. परंतु मी ज्यावेळेस आत्ता जनतेत फिरलो आणि जनतेला विचारलं, मग जनतेने काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. मग जनतेने सांगितल्यानंतर आम्ही त्याच्यात माझा मुलगा उमेदवारी लढवतो. तुम्ही सर्वांचे सहकार्य असेल तर सांगा. अगदीच सर, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणलात की घराणेशाही वगैरे किंवा आत्तापर्यंत इथला म्हणावा तसा विकास झालेला नाही आहे, पण फुरसुंगी उरळी देवाची ही जी नगर परिषद आहे याची निवडणूक पहिल्यांदा पार पडते. आणि तुमचे जे सगळे उमेदवार आहेत, मग ते भारतीय जनता पार्टीचे असोत किंवा मग विरोधी पक्षांचे असोत, हे सगळे पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत नगर परिषदेसाठी. परंतु याच्या आधीसुद्धा नगरपालिका किंवा मग नगर परिषद असा वादसुद्धा इथे उफळून आला होता. मग नगर परिषद फायनल झाली. मग 2 डिसेंबर रोजी होणारं मतदान निवडणूक आयोगाने पुढे ढकललं. मग ते 20 डिसेंबरपर्यंत गेलं. ह्या सगळ्या गदारोळामध्ये तुम्ही तुमच्या मुलाला म्हणजे तुमचे चिरंजीव ऋतुराज कुटवड जे आहेत त्यांना सध्या आपल्या देशामध्ये जे प्रस्थापित पक्ष आहे भारतीय जनता पार्टी त्याच्यामार्फत तुम्ही उभा केलेला आहे, त्याची उमेदवारी मिळालेली आहे. पण हे सगळं करत असताना निवडणुकीमध्ये या लोकांच्याकडून तुम्हाला जो प्रतिसाद येतो तो कशा पद्धतीचा, हा तर माझा पहिला प्रश्न असेलच. पण त्याचबरोबर माझा आणखीन एक प्रश्न असेल की तुमची जी तयारी 2 डिसेंबरपर्यंतची आधीची होती आणि आता तुम्हाला परत पुढे तयारी करावी लागते, मग ह्या निवडणूक आयोगाच्या बदललेल्या निर्णयामुळे लोकांच्यावरती काही परिणाम वगैरे झाला असं तुम्हाला वाटते का? म्हणजे मतामध्ये थोडाफार फरक वगैरे होईल किंवा विरोधी उमेदवार जे आहेत त्यांचं पारडं जड होईल, तुमचं खाली होईल किंवा तुमचं जड होईल त्यांचं खाली होईल, अशापैकी तुम्हाला काय वाटतं का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मला अगदी तुमच्याकडून सविस्तर हवेत. मुळीच नाही. जनतेचा मला कौल आहे. जनतेने सांगितल्यानंतरच मी उमेदवार दिलेला आहे. आणि जनतेचं जो कौल आहे, उलटं जनता जोमाने कामाला लागलेली आहे. जनतेने मला सांगितलेले आहे की काही करून आपल्याला नवा चेहरा, नवी उमेद असा उमेदवार पाहिजे आणि काम करणारा पाहिजे. त्यामुळे मी माझ्या मुलाला इथे उमेदवारी लढवण्यासाठी तयार केलेले आहे. अगदी मी दुसरा जो प्रश्न विचारला तो होता की 2 डिसेंबर रोजी जे मतदान होणार होते ते 20 डिसेंबरपर्यंत पुढे आता तारीख निघालेली आहे निवडणूक आयोगाकडून त्याची. तर या सगळ्या दिवसवाढीचा थोडा मतावरती काही परिणाम होईल किंवा मतं वाढतील किंवा कमी होतील असं काही तुम्हाला वाटतं का? असं काही होऊ शकत नाही. संत तुकाराम नगर, ढमाळवाडी, पापडे वस्ती ह्या भागातील सर्व महिला व पुरुष यांच्या मान्यतेनेच मी माझा मुलगा याला उमेदवारी मागून घेतलेली आहे व जनतेच्या कौलानुसारच मी काम करत आहे.
सर, सगळ्यात महत्त्वाचा माझा जो प्रश्न आहे, महाराष्ट्रात सध्या प्रस्थापित पक्ष आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटसुद्धा आहे आणि यांच्याच युतीतून तुम्ही तुमच्या मुलाला निवडणुकीमध्ये उभा केलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भारतीय जनता पार्टीचा जो कोणी उमेदवार असतो त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलंच असतं. त्यात सगळ्यात महत्त्वाचं, ही नगर परिषदेची निवडणूक पहिल्यांदा पार पडते आणि तुमचा मुलगा प्रस्थापित पक्षाकडून निवडणूक लढवतोय. त्यामुळे ही सगळी जबाबदारी आता तुमच्या पाठीमागे असणार आहे भारतीय जनता पार्टीच्या कडून, की तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणायचाच आहे किंवा त्याचे जे प्रयत्न तुमचे आहेत ते कशा पद्धतीचे आहेत, लोकांचा कसा पाठिंबा मिळतो या सगळ्या गोष्टींसाठी. पूर्वी काही मी कामं केलेली आहेत. पाण्याची कोंडाळी काढलेली होती. पूर्वीच्या घराणेशाहीवाली लोकांनी ते पाण्याची कोंडाळी थांबवलेली आहेत आणि हे जनतेला माहिती आहे. जनतेला पाणी पाहिजे, ड्रेनेज लाईन पाहिजेत आणि जनतेचा कचरा बाहेर गेला पाहिजे. हे कुठलीही गोष्ट या लोकांनी केलेली नाही. एकाच घरात 2-2 उमेदवार दिलेले आहेत. 2-2 वार्डात एकच उमेदवार, एकच नवरा आणि एकच बायको भाऊजय असे आलटून पालटून उमेदवारी लढत आहेत. तर जनतेचं त्यांनी पूर्णतः फसवणूक करत आहेत. त्यामुळं जनतेने मला जो कौल दिला आहे त्या पद्धतीने मी काम करत आहे. अगदीच सर, माझा आणखीन एक प्रश्न असेल. तुम्ही मगाशी ड्रेनेज लाईनची समस्या म्हणालात, की या भागामध्ये तुमच्या प्रभागामध्ये ती जाणवून येते लोकांना. तर ऋतुराज दादांच्याकडून म्हणजे तुमच्या चिरंजीवांच्याकडून काही वेगळं नियोजन आहे, जर यदा कदाचित ते निवडणुकीमध्ये निवडून आले तर ही समस्या सोडवण्यासाठी त्यांचे काही प्रयत्न असतील का? मी त्यांच्याकडून प्रथमशः या ड्रेनेज लाईन, पूर्वीच्या ज्या जुन्या ड्रेनेज लाईन किंवा जे रस्ते पूर्ण काढून ते नवीन करून घेणार आहे व जनतेच्या ज्या ड्रेनेज लाईनवरती काही भिंती उभ्या केलेल्या आहेत त्या पाडून घेणार आहे. जनतेला रस्ता मोकळा करून देणार आहे. जनतेच्या रस्त्याची कोंडी केली गेलेली आहे. बिल्डर लोकांना प्रॉपर्ट्या विकून त्या ड्रेनेज लाईनवरती भिंती टाकलेल्या आहेत. जनता आत्ता जनतेला वेठीस धरलेला आहे. अगदीच तुम्ही म्हणालात जसं की बिल्डर लोकांना प्रॉपर्टी विकून अगदी ड्रेनेज लाईन जे आहे त्यावरती भिंती उभा केलेल्या आहेत, म्हणजे हा एक अतिक्रमणाचा भाग झाला. पण या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी असं होतं ना, की हा जो ट्रॅफिकचा समस्या आहे फुरसुंगी उरुळी देवाची परिसरामध्ये, ती या अतिक्रमणामुळे थोडीफार वाढत चाललेली आहे. मग यावरती तुम्ही म्हणजे तुमच्या मुलाच्या बाबतीतून त्यांच्याकडून काही यावरती उपाय वगैरे काढले जाणार आहेत का? मी पूर्णतः त्या भिंती काढून घेणार आहे आणि जे काही बिल्डर आहेत त्यांना बोलून घेऊन त्या समस्या पूर्ण सोडवणार आहे. दुसरा मुद्दा असा की जनतेची जी कोंडी होती ती कोंडी सोडवण्याचा पुरेपूर मी प्रयत्न करत आहे, आजही करत आहे. जी जुनी कोंडाळी होती ती माझी चोरी गेली पाण्याची. मी असं पेपर डिक्लेअरही केलं होतं, परंतु काही टँकर माफियांनी ते दडपून व दडपशाहीने दाबून नेलेलं आहे. अगदीच सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळ काढून या प्रचाराच्या गडबडीमधून सुद्धा आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल. आज आपल्यासोबत होते शामराव खुटवड. त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीमधून स्वतःच्याच मुलाला म्हणजे ऋतुराज खुटवड यांना निवडणुकीसाठी उभा केलेला आहे आणि ऋतुराज खुटवड हे एक आता तरुण उमेदवार म्हणून सगळीकडून पाहिलं जाते त्यांच्याकडे. ते निवडून येतील का किंवा नागरिकांचा त्यांना कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो हे सगळं पाहणं गरजेचंच आहे. पण या नगर परिषदेच्या निवडणुकीची रोजच्या रोज आणि तेव्हाच्या तेव्हा अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल आणि अशा विशेष मुलाखती जर तुम्हाला पाहिजे असतील तर पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.